नमस्कार, मी कांचन आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या कांचन आपल्या युट्यूब चॅनलवर। आणि आज आहे संकष्टी, तर आपल्या सगळ्यांना संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। बऱ्याच जणांकडे संकष्टीला नैवेद्यासाठी मोदक बनवतात, कोणी पुरणाचा स्वयंपाक करतात, तर आमच्याकडे तसंच चपातीचे लाडू बनवतात, याला मलिदा देखील बोलतात काही जण। तर म्हटलं की काहीतरी वेगळं करावं म्हणून मी आज इथे बनवत आहे गाजराची खीर। तुम्ही सुद्धा ही रेसिपी पूर्ण बघा आणि घरी एकदा ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि ह्यासाठी मी इथे 2 वाटी जवळपास गाजर खिसून घेतलाय आणि 1 वाटी ज्या रोस्टेड शेवाळ्या असतात ना त्या घेतल्या आहेत। आणि आपलं साजूक तुपामध्येच मी ही पूर्ण खीर बनवणार आहे। तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघाच, तुम्हाला कळेलच। आता इथे मी ऑरेंज कलर मध्ये जे गाजर मार्केटमध्ये सध्या तरी भेटतात तेच घेतले आहे इथे खीर बनवण्यासाठी, कारण लाल गाजर भेटणं सध्या तरी पॉसिबल नाहीच आहे। आणि जसं आपण गाजराचा हलवा बनवतो तसंच मी इथे मस्त हे तुपामध्ये थोडंसं परतवून घेते। त्याच्यामध्ये जो करकरीतपणा असतो ना खिसून घेतल्यानंतरचा, तो आपल्याला घालवायचा आहे फक्त, आणि जास्त पण इथे परतवायचं नाहीये। थोड्या वेळानंतर मी इथे मस्त ड्रायफ्रुट्स ऍड केलेत आणि आता शेवाळ्या ज्या आहेत त्या सुद्धा मी इथे यामध्ये मिक्स करून घेतल्या। आणि यामध्ये आपल्याला दूध भरपूर प्रमाणामध्ये वापरायचं आहे, जवळपास 1 लिटर दूध मी सध्या वापरत आहे, कारण थंड झाल्यानंतर ते घट्ट होतो। त्यापेक्षा अगोदरच आपण मस्त जास्त दूध घालून ती खीर शिजवून घ्यायची आहे। आणि गाजरचा ना यामध्ये खूप छान कलर उतरतो, त्याला छान उकळ येऊ द्यायची आणि मस्त असा पिवळसर कलर या खिरीला येतो। आणि आता खिरीला उकळ येईपर्यंत इथे मी पटापट किचन ओटा क्लीन करून घेते। किचन ओटा क्लीन असेल ना की आपल्याला स्वतःलाच काम करायला सोपं जातं आणि प्रसन्न देखील वाटतं किचन मध्ये काम करताना। आणि आता माझं तरी पटापट सगळं आवरून झालं, जास्त गर्दा तर नव्हताच। आणि इथे मस्त आपली गाजराची खीर देखील बनवून रेडी झालेली आहे। आणि बघा किती छान कलर आलाय या खीरला, तुम्ही घरी खरंच एकदा नक्की ट्राय करा। आणि असा मस्त घरामध्ये सुगंध दरवळला आहे आणि मला ना असंच होतं की म्हणजे सुगंध आला ना की असं तो मी स्वतःहून ती वाफ माझ्याकडे घेऊन तो सुगंध घेते, खूप भारी वाटतं मला तर। आणि ना जेव्हा घरामध्ये असं सुगंध दरवळतो ना तर त्या सुगंधामुळे ना मुलांना सुद्धा ते असं लवकर खाण्याची इच्छा होते। आणि जेव्हा मुलं स्वतःहून बोलतात ना की मला भूक लागलीये ते लवकर खाण्यासाठी, तेव्हा आपल्याला एवढं बरं वाटतं ना की आपण केलेला पदार्थ हा मुलांना फक्त सुगंधामुळे खाण्याची इच्छा होते। म्हणजे खूप कुठेतरी एक सुख भेटल्यासारखं वाटतं मला। तुम्हाला पण असंच वाटतं का? मला खरंच कमेंट करून सांगा। आणि आता इथे नैवेद्यासाठी मी चपातीचे लाडू बनवत आहे, जास्त नाही 5च लाडू मी बनवणार आहे, कारण प्रणवी विश्वम तर अजिबात खात नाही, एक घासच ते खातात, टेस्ट करतात फक्त। आणि त्यासाठी इथे मी 2 ते 2.5 चपाती मस्त मिक्सर मधनं साखर घालून बारीक करून घेतली आहे। आणि आता यामध्ये मी मस्त घरी बनवलेलं गाईचं साजूक तूप टाकलंय आणि हातावरती असे लाडू बांधून घेत आहे। तर ह्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट, तीळ वगैरे अशा गोष्टी देखील ऍड करू शकतो पाहिजे असेल तर। आता असं पण थंड वातावरण आहे, तर ह्या वस्तू त्यामध्ये टाकून लाडू बनवले तर ते सुद्धा आपल्या हेल्थसाठी चांगलंच आहे। आज मी तशी फार लवकर कामाला सुरुवात केली होती, तरी सुद्धा एवढी सगळी कामं आवरेपर्यंत आता वेळ तर झाली आहे 9:15च्या जवळपास, आणि चंद्रोदय देखील आज 9:04चाच आहे। तर आता नैवेद्य वगैरे मी सगळे इकडे मस्त दाखवून घेते आणि आम्ही सुद्धा पेट पूजा करूया अशा प्रकारे आज मी इथे मस्त जेवण तयार केलेलं आहे। तर मंडळी, तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्हाला अजून कशाबद्दल व्लॉग बघायला आवडतील ते सुद्धा कमेंट करा। जर चॅनलवर नवीन असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आणि भेटूया आपण लवकरच एका नवीन व्लॉग सोबत। तोपर्यंत काळजी घ्या, मस्त रहा, बाय बाय।